आजपासून मनसेच्या परिवर्तन यात्रेला सुरुवात। आज पुरातन जागृतेश्वर मंदिरात दर्शन घेऊन मनसेच्या वतीनं यात्रेची सुरुवात करण्यात आली। आजपर्यंत नवी मुंबईतील काही ठराविक लोकांनीच मंत्री, आमदार, खासदार अशी अनेक महत्त्वाची पदं भूषवली। मात्र आजही नवी मुंबईकर नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। यावेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे म्हणाले की आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, युवकांना रोजगार आणि सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत। मूळ नवी मुंबईकर असलेल्या भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेल्या घराला अधिकृत करण्याचा प्रश्न अजूनही भिजत ठेवला आहे। प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित झाली पाहिजेत, हा याच्यावर आरोप करतो, तो त्याच्यावर आरोप करतो, कुणीतरी 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करतो, श्रेय घेण्यासाठी लढत आहेत, पण आम्ही यामध्ये पडत नाही। राज्यकर्त्यांना माझा प्रश्न आहे, अक्षता म्हात्रेच्या गुन्हेगारांना फाशी कधी होणार, असा प्रश्न गजानन काळे यांनी सरकारला विचारलाय। आमच्या रोजगार मेळाव्यात मराठी तरुणांना कामं मिळाली आहेत, तसेच येत्या 2 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन आमच्या पक्षाचा कर्तव्यनामा जाहीर करणार असल्याचं गजानन काळे यांनी सांगितलंय। आज परिवर्तन यात्रेची सुरुवात झालेली आहे। कसं प्रकारे बघताना आज देवाच्या पाय पडण्याचं काय प्रकार? अत्यंत पुरातन असं शेकडो वर्षापूर्वीचं हे नवी मुंबईतलं जागृतेश्वर मंदिर, शिवशंभूचे आशीर्वाद घेतलेत आणि या नवी मुंबईच्या आणि नवी मुंबईकरांच्या मनातील जी सुप्त इच्छा आहे की आता एक राजकीय परिवर्तन, जसं आम्ही म्हणतो की नवी मुंबईला हवा बदल नवा, आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून नवी मुंबईला बदल हवाय, त्याचं साकडं घालायला आणि तीच प्रार्थना करायला शिवशंभूकडे आम्ही आलो होतो। आणि या परिवर्तन यात्रेची सुरुवात त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडे माथा टेकून आम्ही केलेली आहे। अनेक वर्ष शेकडो विषय आमदार, नगरसेवक, खासदार होऊन सुद्धा जे सुटले नाहीत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही वर्षात सोडवले। मग तो सिडको सोडत धारकांचा प्रश्न असेल, 600 कोटी रुपये गोरगरिबांचे वाचवले, कामगारांचा विषय असेल, 150 कोटी रुपये कामगारांचे आम्ही वाचवले, भावे नाट्यगृहाचा विषय असेल, सायन पनवेल हायवेचा विषय असेल, रोजगारावर आणि या तरुणा मुलांच्या रोजगारावर बोलणारा नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे। बाकीचे सगळे थोतांड फक्त रोजगार मेळावे घेतात। आम्ही प्रत्यक्ष 1700 कंपन्यांना वाकवलंय आणि तिथे किमान आजच्या घडीला 1 ते 2 लाख रोजगार निर्मिती होईल आणि त्याच्यात 80% रोजगार हा नवी मुंबईतल्या तरुणांना मिळणार आहे। LIG ची घरं सुद्धा नियमित करा, आमच्या प्रकल्पग्रस्तांची घरं तर नियमित झालीच पाहिजे, पण ज्या LIG मध्ये राहणारी ग्रामीण भागातून येणारी जी मंडळी आहेत, वर्षोनवर्ष इथे राहत आहेत, उदरनिर्वाहाचं साधन नाही, कुटुंब विस्तार झालाय, मग ती नेरूळ मधली असतील, बेलापूर असेल, वाशी असेल, सानपाडा असेल, घणसोली, ऐरोली, कोपरखैरणे असेल, यांची सुद्धा घरं नियमित झाली पाहिजे, यांची घरं नियमित करा म्हणून कधीही कोणी आवाज उठवला नाही LIG च्या घरांसंदर्भात। असे विविध विषय घेऊन ही यात्रा सुरू होणार आहे। सगळ्या जनसामान्यांच्या मनातला जो विषय आहे तो शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, आम्ही त्याला प्राधान्य दिलंय। हा याच्यावर आरोप करतोय, तो त्याच्यावर आरोप करतोय, कोणीतरी 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करतोय, कोणीतरी आय एम ऑलवेज सेफ म्हणून IAS आहेत, ते म्हणतात मी याचं टेंडर बाहेर काढेन, मला श्रेय नाही मिळालं तर। आम्ही या भानगडीत पडत नाहीये। आमची परिवर्तन यात्रा मुद्दे सोडून बोलणार नाहीये आणि या यात्रेतून आजच्या पहिल्या दिवसाला आम्ही सुरुवात करत असताना राज्य सरकारला आणि इथल्या सर्व सत्ताधारी नेत्यांना माझा सवाल आहे, आमच्या अक्षता ताईच्या गुन्हेगारांना फाशी कधी होणार आहे? महिला सुरक्षित नाही आहेत, अजूनही अक्षता ताईंच्या संदर्भात का चाल ढकल होते? अजूनही उज्ज्वल निकम साहेब किंवा तसा एक तत्सम वकील अजूनही का नेमला नाहीये? या प्रश्नाचं उत्तर इथल्या राज्यकर्त्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे। प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही काहीतरी करतोय म्हणून घाईघाईत जाऊन शासन निर्णय काढायचा, त्याच्याबद्दलचा कुठलाही उत्साह, आनंद प्रकल्पग्रस्तांमध्ये नाही। अनेक त्रुटी आहे, याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद घेऊन मी निश्चितपणे बोलणार आहे, पण जोपर्यंत या शासन निर्णय, असे अनेक शासन निर्णय 2008 पासून आलेले आहेत,
प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित झालेली नाही. जोपर्यंत याला श्वेतपत्रिका एक व्हाईट पेपर येत नाही तोपर्यंत या शासन निर्णयाला कुठलाही आधार नाही. कलेक्टर पासून महानगरपालिकेचे आयुक्त सिडको हे नेमकं काय करणार आहे? शिक्षणाच्या फी बद्दल इथे कोणी बोलायला तयार नाहीये. पालकांचं कंबरड मोडलेलं आहे, पण शाळांचं शासकीय ऑडिट करून फी कमी करा याबद्दल कोणी काही बोलत नाही, कारण सगळे प्रस्थापित आणि राज्यकर्त्यांच्या शाळा आहेत. हॉस्पिटल यांचे आहे, त्यामुळे हॉस्पिटलच्या दरपत्रकावर नियंत्रण आणा, दरपत्रक जाहीर करा, म्हणून कोणी बोलायला तयार नाहीये. या सगळ्या विषयांवर ही परिवर्तन यात्रा या संपूर्ण बेलापूर विधानसभेत किमान 1 ते 2 लाख लोकांपर्यंत आम्ही जाणार आहोत. रोज सकाळी 10 ते रात्री 10-12 वाजेपर्यंत वाशी असेल, तुर्बे असेल, सानपाडा असेल, नेरूळ, जुईनगर, सिऊड असेल, बेलापूर असेल, या सगळ्या ठिकाणी विविध सभा, रॅली, पदयात्रा, बाईक रॅली, इथल्या सगळ्या बुद्धिजीवींना भेटणं. या यात्रेच्या 2 तारखेला आमचा एक कर्तव्यनामा आम्ही निश्चितपणे या 8 दिवसात नवी मुंबईकरांना काय हवंय, बेलापूर विधानसभेतल्या मंडळींना काय हवंय, या सगळ्या प्रश्नांवर एक कर्तव्यनामा 2 तारखेच्या समारोपाला आम्ही निश्चितपणे मांडणार.